नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते. विमर्श विथ विशाल निमित्त आपण भेटत असतो. मी आता सांगलीमध्ये आलो आहे एका कामानिमित्त. एक छान इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हा जो बोर्ड आहे याला काय म्हणतात? प्रिंटेड सर्किट बोर्ड. प्रिंटेड सर्किट बोर्ड. मी कॉम्प्युटरमध्ये माझ्या साधारण बघितलेला आहे. माझी उत्सुकता होती कसं बनतात, पण हे सांगलीमध्ये या ठिकाणी बनतं आहे. आमचे मित्र आहेत ते हे बनवत आहेत आणि एक उत्सुकता होती की इलेक्ट्रॉनिक जे प्रोडक्ट आहेत त्याबद्दल हे सर्किट रूपात कामाला येतं ना, काय बघायला. इलेक्ट्रॉनिक्सचे जे प्रोडक्ट असतात हा. त्यामध्ये हे मेन बेस असतो. हम्म. त्याच्यावर सगळे पार्ट बसतात आणि पार्ट बसल्यानंतर मग ते प्रोडक्ट काम करतात. ओके, वेगळा विषय, नवीन विषय आहे. मला वाटतं की चिपची क्रांती येते. परत याला काय म्हणतात, बोर्ड कुठलं? प्रिंटेड सर्किट बोर्ड, प्रिंटेड सर्किट बोर्ड, MCB, PCB, प्रिंटेड सर्किट बोर्ड. अतिशय चांगला आहे. एक नवीन असं बघायला मिळालं, म्हटलं तुमच्यावर शेअर केलं पाहिजे. कारण की फार कमी लोक आहेत की असं वेगळं काहीतरी निवडतात. मला यांनी आता सांगितलं की मटेरियल सगळं चायनावरून येतं साधारण. वाटतं की ह्यामध्ये काहीतरी करण्याची गरज आहे भारतीयांना, आणि की हे जे मटेरियल आहे जे चायनावरून येतं आहे, भारतीय बनावटीचं मटेरियल असलं पाहिजे. कारण की प्रत्येक इलेक्ट्रॉनिक गॅजेट असतील, मशीन असतील, साधारणपणे हे लागत असेल. सेन्सॉर्स वगैरे इलेक्ट्रॉनिक्ससाठी लागतच आहे. लागतंच, आणि याचं उत्पादन वाढलं पाहिजे. मला वाटतं मोदीजींचं इनिशिएटिव्ह आहे. याच गोष्टीचं लक्ष दिलं तर कदाचित चायनावरून येणारं मटेरियल तरी बंद होईल. आपण म्हणतो चायना संदर्भात बऱ्याच वेळा म्हणतो, पण 90% मटेरियल चायनावरून येतं आहे. त्यामुळे एक इंटरेस्टिंग गोष्ट आपल्यावर शेअर करायची आहे. तुमचं नाव काय? सचिन लिगाडे. सचिन लिगाडे. यांना एक चांगला प्रयोग आहे. म्हणजे काय, बऱ्याच वेळा मार्केटमध्ये माल खपेल की नाही, तर यांचा जोरदार प्रयत्न आहे. तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू.